योद्धा फॉर जस्टिस, जनतेच्या न्याय हक्कासाठी, अन्याय विरुद्ध युद्ध. शोकातही सन्मान. संगमनेरकरांच्या मनात कायम आमदारच बाळासाहेब थोरात. संगमनेरचे माजी आमदार व महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आज साधेपणात पार पडला. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या शोकामुळे त्यांनी कोणताही सार्वजनिक वाढदिवस कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आपल्या आपल्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा देत हा दिवस साजरा केला. महाराष्ट्राच्या राजकारणात हसतमुख, आझादशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले बाळासाहेब थोरात हे समाजकारण आणि राजकारणातील समन्वयाचे प्रतीक मानले जातात. विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते तसेच सर्व समाज घटकांमध्ये त्यांचे मोठे चाहते वर्ग आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या तयारीच्या अनुषंगाने राज्यभर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहिल्याने संगमनेर मतदारसंघाकडे तुलनेने दुर्लक्ष झाले. कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि आत्मविश्वास अधिक ठरल्याने त्याचा फटका बसला व संगमनेरमध्ये त्यांचा पराभव झाला. हा निष्काळजीपणा त्यांना भोवला अशी चर्चा त्या काळात राजकीय वर्तुळात रंगली होती. या संदर्भात योद्धा फॉर द जस्टिस न्यूजचे कार्यकारी संपादक संजय क्षत्रिय यांनी दिलेल्या मनोगतात ते म्हणाले, हा पराभव बाळासाहेब थोरात यांना मान्य असला तरी संगमनेरकरांच्या मनात ते आजही आमदारच आहेत. स्वतः बाळासाहेबही सांगतात की प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदाऱ्या देऊनच ते बाहेर पडले होते. मात्र काही प्रमाणात घात झाला हे दैव दुर्विलास मानावा लागेल. आज वाढदिवसानिमित्त कोणताही औपचारिक सोहळा नसतानाही संगमनेर व परिसरात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम, प्रार्थना व साध्या कार्यक्रमांतून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने बाळासाहेब थोरात यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संजय क्षत्रिय, कार्यकारी संपादक, योद्धा फॉर द जस्टिस न्यूज. आपल्या मनातील बातम्या ऐकण्यासाठी सदर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा.